बाळा, तुझे बाबा फक्त तुला नाही तर संपूर्ण जगाला दुःखातून वाचवायला गेले. चला पाहूया सिद्धार्थ गौतमाचा हा महान प्रवास. आज आपण सर्वजण सुखाच्या शोधात धावतोय, पण 2500 वर्षापूर्वी एक माणसाने राजवैभव का नाकारले? सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे झाले आणि त्यांच्या एका निर्णयाने जगाचा इतिहास कसा बदलला? चला जाणून घेऊया गृहत्यागाची ही न ऐकलेली कथा. मित्रांनो, विचार करा, तुमच्याकडे अफाट संपत्ती आहे, सुंदर पत्नी आहे, नुकताच जन्मलेला लहान मुलगा आहे आणि तुम्ही एका राज्याचे राजा आहात. अशा परिस्थितीत तुम्ही हे सर्व सोडून एका रात्रीत संन्यासी बनाल का? सिद्धार्थ गौतमाने नेमकं असं का केलं? लोक म्हणतात त्यांनी फक्त म्हातारा आणि मृतदेह पाहिला आणि घर सोडलं, पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आणि धक्कादायक आहे. अनेकांना वाटतं की सिद्धार्थांनी केवळ 4 दृश्य पाहिली आणि वैराग्य आलं, पण विचार करा, एक 29 वर्षाचा बुद्धिवान राजपुत्र एवढ्या साध्या कारणाने घर सोडेल का? इतिहास सांगतो की त्या काळी रोहिणी नदीच्या पाण्यावरून 2 राज्यांमध्ये युद्ध होणार होतं. सिद्धार्थ युद्धाच्या विरोधात होते, त्यांना शांती हवी होती. जर त्यांनी युद्ध नाकारलं असतं तर त्यांच्या कुटुंबावर संकट आलं असतं. आपल्या कुटुंबाला आणि राज्याला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःहून देशत्याग स्वीकारला. ही होती एका महान त्यागाची सुरुवात. ती रात्र आठवा. सिद्धार्थ आपल्या झोपलेल्या पत्नी यशोधरेकडे आणि चिमुकल्या राहुलकडे शेवटचं पाहत होती. त्यांना मिठीत घ्यावंसं वाटलं असेल, पण त्यांना माहीत होतं की जर त्यांनी तसं केलं तर ते मोह सोडू शकणार नाहीत. डोळ्यात अश्रू, पण मनात जगाचं कल्याण करण्याची जिद्द घेऊन तो राजपुत्र शांतपणे राजवाड्याच्या बाहेर पडला. एका बाजूला राजवैभव होतं आणि दुसऱ्या बाजूला मानवतेचं दुःख. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले कारण त्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखाचा विचार केला. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुमच्या मनात मी आणि माझं आहे तोपर्यंत दुःख संपणार नाही. आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना बुद्धाची ही करुणा किती महत्त्वाची आहे हे विचार करण्यासारखं आहे. जर तुम्हाला बुद्धांचा हा त्याग आणि विचार मनापासून पटला असेल तर कमेंटमध्ये नमो बुद्धा नक्की लिहा. अशाच ऐतिहासिक सत्यांसाठी आपल्या क्रांतिज्योती चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत. नमो बुद्धा.